काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांची जादू यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापुरात कुठंच पाहायला मिळाली नाही। पंढरपुरात भगीरथ भालके यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर तिकीट मिळालं, मात्र त्यांचा पराभव झाला। त्याच मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांच्या शाब्दिक वाद निर्माण झाला होता, मात्र या दोघांच्या आघाडीमध्ये भाजपचे समाधान अवताडे विजयी झाले। दक्षिण सोलापूर मतदारसंघात देखील प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांची गणितं चुकली। वास्तविक पाहता दिलीप माने यांचा पत्ता त्यांनी बरोबर कट केला, मात्र चुकीच्या पद्धतीनं ऐन वेळी मतदान सुरू असताना अपक्ष उमेदवार धर्मराज काळदे यांना पाठिंबा दिला। तेच अपक्ष उमेदवार म्हणून दिलीप माने मैदानात उभे असते आणि त्यांना प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांनी पाठिंबा दिला असता तर कदाचित दिलीप माने आमदार झाले असते। मात्र कोणताही तुल्यबळ उमेदवार समोर उभा नसल्यामुळे या मतदारसंघात भाजपचे सुभाष देशमुख यांनी पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 77,000 मताधिक्य मिळवून या मतदारसंघात आमदारकीची हॅट्रिक केली। त्यामुळे या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांची जादू चालली नाही नव्हे, तर त्यांनी ज्या धर्मराज काळदेंना पाठिंबा दिला त्यांचे डिपॉझिट देखील राहिलं नाही, हे दुर्दैव। पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात देखील प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांची जादू चालली नाही। उमेदवारीमुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत घोळ कायम होता आणि ऐन वेळी चेतन नरोटे यांना बळीचा बकरा करण्यात आला। वास्तविक पाहता निवडणुकीमध्ये कुठेही सुसूत्रतापणा नाही, त्यामुळे चेतन नरोटे यांना अवघी 20,000 मते देखील मिळाली नाही, त्यांना 16,000 मते मिळाली। त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी माकसचे माजी आमदार आडम मास्तर मैदानात उतरले होते, त्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं की महाविकास आघाडीमधून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे हे आडम मास्तर यांना उमेदवारी देतील आणि लोकसभा निवडणुकीतील हिशोब पूर्ण करतील। मात्र घडलं वेगळंच, त्यांना आडम मास्तर नको होते, त्यांना बाबा मिस्त्रींनी उमेदवारी दिली, बाबा मिस्त्रींना ती उमेदवारी नको होती। ऐनवेळी चेतन नरोटे यांच्या गळ्यात ही उमेदवारी देण्यात आली। या मतदारसंघात देखील काँग्रेसला विजय राखता आला नाही, त्यामुळे 3 वर्ष आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार देवेंद्र कोटे यांनी दणदणीत विजय करून प्रणिती शिंदे यांच्या ताब्यातील हा मतदारसंघ हिसकावून घेतला आहे। अक्कलकोट मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम भित्रे यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे 4ही मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव झाला। सध्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही, त्यामुळे खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा हा काँग्रेस मुक्त झाला असंच म्हणायला काही हरकत नाही। रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आकर्षक फायनान्स योजना, घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या। संपर्क 77 20 06 90 74।